नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. आणि लोक आता गणपतीच्या तयारीला लागलेले आहेत. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. पावसाची ये चालू आहे, ज्याला श्रावणसरी म्हणतात. त्या श्रावणसरी आहेत आणि माझ्या मागून तुम्हाला दिसेल सगळं काही हिरवंगार झालेलं आहे. आता पुण्या मुंबईकडे पाट द्यायला काही गरज नसते. कारखाना तयार असतो, तुमचे गणपती ठेवलेले असतात करून. तुम्ही जायचं पाट घेऊन आदल्या दिवशी आणि पाटावर गणपती घेऊन यायचं. पण आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये आधी पाट द्यावा लागतो गणपतीचा. गणेश चित्रशाळेमध्ये पाट देऊन द्यायचा, मग त्या पाटावरती तुमचा गणपती तयार होणार आणि मग जाऊन तो आणायचा. तेव्हा आपण आत्ता गणपतीच्या निमित्ताने निरनिराळ्या चित्रशाळा गणेश मूर्तींनी गजबजलेल्या आहेत, तर त्या पाहायला जाऊया. चला. नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत आकेरी तालुका कुडाळ इथल्या जय गणेश चित्रशाळेमध्ये. हे बघा, हे बारीक अशा स्वरूपाचं काम आहे. काय नाव आपलं? रोहन चंद्रकांत गावडे. हे काय तुम्ही करत आहात आता? सोनेरी रंग. हा, दागिन्यांना वगैरे. हे बघा, हे गणपतीचं काम चालू आहे. हे गावडे साहेब इथे तन्मय होऊन आपलं काम करतायत. अर्थात तन्मयता नाही तर काम सुबक आणि चांगलं होणार नाही. त्या गणपतीमध्ये प्राण ओतणं हे काम, हे रंगकामाचं असतं. गावडे इकडे या ना. इकडे. काय नाव आपलं? प्रसाद गावडे. प्रसाद गावडे. म्हणजे ही चित्रशाळा तुमची आहे? हो. किती वर्ष हा व्यवसाय करताय? 6 वर्ष. 6 वर्ष झाले. तर किती गणपती आहेत? 250 आहेत. 250 आहेत. म्हणजे फार पूर्वीपासून काम सुरू करायला लागलं असेल. हो, जून महिन्यामध्ये काम सुरू केलं. मग हे सगळे गणपती काय शाडूच्या मातीचे आहेत? नाही, मातीचे. चिकण मातीचे. म्हणजे जड असणार ते. हो. हे तर प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे तुम्ही नाही वापरत? नाही. विघातक वगैरे असं काही नाही? पर्यावरण पूरक आहे. व्हेरी गुड. गुलाबी रंगाची छटा या मूर्तीवरती आता चढायला लागलेली आहे. गुलाबी रंगाची छटा अशा पद्धतीने स्प्रे गननी. पूर्वी हे काम सगळं हाताने व्हायचं. अत्यंत जिकिरीचं आणि कठीण काम असायचं. अजून आताही ते कठीणच आहे, कारण स्प्रे गन चालवण्याचा अनुभव आणि अंदाज हा महत्वाचा आहे. नेमका रंग तिथल्या तिथे तेवढाच पडला पाहिजे. हे अत्यंत कुशल कारागिरीचं काम आहे. मंडळी, आपण दुसऱ्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत. आकेरी बाजार इथल्या सुखकर्ता गणेश चित्रशाळा. राधाकृष्ण तथा बाबली नाईक यांच्या चित्रशाळेमध्ये आपण येतो. गणपती बाप्पा मोरया.
ही एक मोठी चित्रशाळा आहे, खूप वर्ष जुनी आहे. हे बघा, हे मोठमोठे बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. नमस्कार, आपलं नाव? राधाकृष्ण नाईक. म्हणजे ते बाबली नाईक ते तुम्हीच का? बावली नाईक. अरे वा वा वा, छान छान. तरी किती वर्ष हे व्यवसाय करताय तुम्ही? वर्ष खूप झाली, 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. वा. तुमचे एक बंधू ते भाऊ नाईक. भाऊ नाईक. हो, कुठे आहेत का? हा भाऊराव, नमस्कार. हे किती गणपती आहेत इथे सगळे? 200. 200 आहेत. वा. आणि हे कुणाकडे शिकलात तुम्ही? कृष्णकांत घोगळे. हा, कृष्णकांत घोंगडे. घोगळे 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 घोगळे, हा, त्यांच्याकडे तुम्ही शिकलात. हो. वा. हे आता तयार आहेत गणपती नाही? हो, तयार आहेत. बरेचसे गणपती अजून तयार व्हायचे आहेत. आता फक्त डोळ्याचं काम बाकी आहे. हो. महत्वाचं काम ते असतंय. हो हो, ते आहे. हा. अतिशय 50% काम आहे आज. साधारण किती रुपयांपासून किती रुपयापर्यंत असते अंदाज? अंदाज तसा आत्ता सांगता येणार नाही. साधारण 2,000पासून ते 10,000पर्यंत होता. अच्छा, ही रेंज आहे साधारणपणाने. हो हो. अच्छा, वा. सगळ्या लोकांनी आपापले पाट आणून दिलेले आहेत आणि त्या पाटांवरती प्रत्येकाचे गणपती विराजमान झालेले आहेत. हे चिरंजीव, त्यांचे धाकटे भरत नाईक. हे काम चालू आहे या ठिकाणी. वा. शेषशाही, हा, हे शेषशाही विष्णू आहेत. तुम्हाला वाटेल हा सार्वजनिक आहे, पण नाही, हा सार्वजनिक नाही. इथे सिंधुदुर्गामध्ये गावांमध्ये घरातच आपल्या अशी चित्र वगैरे असलेले मोठाले गणपती बसवले जातात. कसं सुंदर. लक्ष्मी आणि हे आहेत, हे लक्ष्मी पाय चेपते आणि या शेषावरती हे भगवान विष्णू आरूढ झालेले आहेत. वा. गोपाळकृष्ण महाराज की जय. हा एक सुंदर गणपती आहे, मोठा, जवळपास तरी 7 फुटाचा असेल. हा, हे बघा, कैलास पर्वत घेऊन जातात. कैलास पर्वत, शंकराला घेऊन जातात. कैलासासहित हा शंकर महादेव. शंकर महादेवांना त्यांच्या रूपामध्ये हा गणेश हा केलेला आहे. तर कैलास पर्वत हलवणारा हा दशानन म्हणजे रावण या ठिकाणी आपल्याला दिसतोय. वा, सुरेख. अरे वा, इकडे स्वामी समर्थही आहेत. वा वा वा. इथे स्वामी समर्थ आहेत. गणेशाबरोबर त्यांची स्थापना होणार आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. वा. हा एक पूर्णपणे तयार झालेले गणपती आहे तिथे. हे बघा, हे म्हणजे नेण्यासाठी तयार आहेत. हे सगळं रंगकाम इथे तयार झालेलं आहे. हे बघा, हे डोळ्या बिळ्यांसकट संपूर्ण दागिने वगैरे हे तयार केलेले आहेत. लक्ष्मीकांत आपले लक्ष्मणराव जरा तोडतो. हे लक्ष्मणराव. वा. आम्ही म्हणजे पूर्वी आम्ही 4 माणसांनी ते सगळं उभं केलेलं आहे. अरे वा वा. आता किती माणसं आहेत? आता माणसं 18 आहे. बापरे, 4 माणसांपासून सुरुवात झालेली ही गणेश चित्रशाळा आता 18 माणसांपर्यंत पोहोचलेली आहे. चांगले आहे, प्रगती चांगली आहे. कोण म्हणतो सिंधुदुर्गात प्रगती होत नाही म्हणून? हो, होते. तर केलं तर सगळं चांगलं करायला पाहिजे. सगळं कुठेही काही चालू शकतं. खरं आहे. चांगलं असेल तर कुठेही चांगलं चालू शकतं. आणि आता जास्तीत जास्त लोक गणपती आपल्या घरी आणतात, त्यामुळे या व्यवसायाला काही मरण नाहीये. जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये यायला पाहिजे. अर्थात ही कला आहे, ज्याच्यामध्ये अंगात कला असेल त्यालाच इथे वाव आहे. आणि मेहनतीला पर्याय नाही. ढोर मेहनत केली पाहिजे. आणि सगळी माणसं आपली कारागीर आपले आहेत, ते सगळे कारागीर आवडीनं प्रेमानं हक्कानं आपलं म्हणून करतात.
ते आपलं म्हणून केलं तरच गणपती चांगले होतील. त्यामुळे एवढं हे सगळं साकारणं शक्य झालेलं आहे. कारण तुम्ही बघत असाल की हे छापाचे गणपती नाहीयेत. माझ्या पेंडच्या मूर्ती सगळ्यात सारख्या दिसतात. 100 गणपती सारखेच दिसतात. तसे हे सारखे दिसत नाहीयेत. इंडियाने केलेले आहे ते गोव्याचं आहे. हा, हातीनच केलेले आहे. हे सगळे गणपती हाती बनवलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गणपती तुम्हाला वेगळा दिसेल. एकात दुसरं तुम्हाला काही साम्य दिसणार नाही. आणि मागणीनुसार या ठिकाणी गणपती होतात. लोक सांगतात की आपल्याला कशा पद्धतीने गणपती हवाय आणि त्या पद्धतीने हे गणपती इथे बनवले जातात. हे वैशिष्ट्य आहे. हा बघा इथे आता हे बघा, हे प्रत्येक गणपती वेगळे वेगळे आहेत. हे तुम्ही बघाल. आता हा गणपती बघा, हा मोठा आहे, हा लहान आहे. हे एका छापातले असणंच शक्य नाही. हा चांगला सुदृढ आहे गणपती. हे बघा, हे सगळे गणपती तुम्हाला वेगळे वेगळे दिसतील. एका छापाचे गणपती दिसणार नाहीत. हे बघा, हे हाती बनवलेले गणपती आहेत. शेषवरती आरूढ शेषानी छत्र धरलंय या गणपतीवरती. या गणपतीची प्रभावळ बघा कशी सुंदर आहे. प्रत्येक गणपतीमध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. हा बघा, हा महादेव गणपतीला आशीर्वाद देतोय. हा महादेव गणपतीला आशीर्वाद देतोय. हे अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं हे पहा. तेव्हा मंडळी, आपला गणपती कुठला आहे? हा तयार आहे तो, हा मधला. वा वा, हा आमचा गणपती आहे. आमचा म्हणजे आमचे चक्रधर बाळू मुननकर यांच्या घरचा गणपती आहे. हा बघा, रंगवून तयार आहे. बाळू, घरी नेऊन पूजा करायची बाकी आहे. भटजी कधी रात्री 2 वाजता नाही येणार का? सकाळी लवकर यायचंय. गेल्या वेळेला भटजीने दगा दिला होता. हे बघा, अतिशय सुंदर आहेत. गणपती बाप्पा मोरया. हा सरडा आहे. सरडा म्हणजे भीष्माने ज्याला कुरुक्षेत्रावर जाण्यापूर्वी बाणाच्या टोक्याने टाकला तो सरडा. तो एका बाणावर काटेरी वृक्षावर जाऊन पडतो आणि तो त्यावेळेला शाप देतो भीष्माला. त्याचं आहे हे. भीष्म इकडे आहे. हे भीष्म आहेत. त्या भीष्माने त्याला बाणाच्या टोकाला टाकलेला असतो. तो निवडुंगाच्या झाडावर पडतो आणि त्याचं हे शंकर महादेव आहे. साईबाबांबरोबर नाचणारी पोरगी आहे ती शंकर भगवान आहेत. पार्वती गणपती आहे, ती शंकर मारुती आहे. देखावायची आहे तिथे. दत्त महाराज आहेत. मूषक दळण करणारे जनाबाई, ब्रह्मा विष्णू महेश देवता. भजन करणारा, दुसरा मृदंग वाजवणारा, भजन करणारा आणि मृदंग वाजवणारा मूषक. आणि त्या फोटोवर हुकूम हा गणपती बनवलेला आहे. हा यजमानाने फोटो दिलेला आहे आणि या फोटोवरनं हा गणपती बनवलेला आहे. हा शेषावरचा गणपती आहे. कालियावरती नाचणारा श्रीकृष्ण गणपती रूपात. तर मंडळी, ही होती राधाकृष्ण तथा बाबली नाईक यांची गणेश चित्रशाळा, आकेरी, तालुका कुडाळ. मंडळी, हे विविध आकारातल्या मूर्ती बघून आपल्या डोळ्यांचं पारणं फिटेल. आत्ता हे सगळं निर्माणाधीन अवस्थेत आहे.
ज्या वेळेला हे गणपती तयार होतील आणि लोक आपल्या घरी नेऊन त्यांची प्रतिष्ठापना करतील त्यावेळेला तो आनंद मोठा वेगळाच असेल. असो, मी हा व्हिडिओ इथे थांबवतोय. तुम्हाला हे जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट जरूर करा. मी त्यांच्यापर्यंत तुमच्या कमेंट पोचत्या करेन. तुम्ही त्यांच्या कलेची पावती त्यांना कमेंटद्वारे द्या आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.